ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरस आणि मिनी सरस विक्री प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमानं वज्रेश्वरी महोत्सवांतर्गत हे प्रदर्शन 10 ते 14 मार्च दरम्यान यशवंतराव चव्हाण मैदान, कर्णिक रोड, कल्याण इथे आयोजित करण्यात आले। या प्रदर्शनास कल्याण, ठाणे तसंच इतर जिल्ह्यामधील सुमारे 12,000 नागरिकांनी भेट दिली। नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करत महिलांच्या उत्पादनांना भरभरून प्रतिसाद दिला। विशेष म्हणजे अनेक स्वयंसहाय्यता समूहांना प्रदर्शनादरम्यान इतर ग्राहकांकडून पुढील ऑर्डर्सही प्राप्त झाल्यात, ज्यामुळे त्यांच्या व्यवसाय वृद्धीस नवदालन खुलं झाले। याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले की ग्रामीण महिलांनी अत्यंत गुणवत्ता आणि कल्पकतेने तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळाल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, हे या प्रदर्शनातून स्पष्ट झाले। उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे। तसंच प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अजिंक्य पवार म्हणाले की सरस विक्री प्रदर्शनाला नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे। पुढील काळात अशा प्रदर्शनाचे अधिक प्रभावी नियोजन करून महिलांना अधिक संधी देण्यात येईल। जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत असून त्यातून महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत।